हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लॅन. सो आजचा एपिसोड छान होता, मजा आली बघायला. कटपुतलीचा जो टास्क होता एक चांगला आहे की बिग बॉस एक एक नवीन नवीन टास्क आणतायत आणि चांगल्या प्रकारे ते खेळले पण जात आहेत. सो मजा येते बघायला. आणि इथे ॲज युजल रिअली डोंट अंडरस्टँड की कालपासून सागरला काय झालेलं आहे, काय एवढं तो रिॲक्ट करतोय, काय बोलतोय त्याचंच त्याला भान नाहीये. तो त्रासलेला आहे, तो फ्रस्ट्रेट झालेला आहे. नक्की काय झालंय सागर, मला कळतच नाही. म्हणजे आज पण तो टास्कमध्ये किती म्हणजे जेव्हा तो अननेसेसरी उगीच ओरडतोय, म्हणजे ते क्लीन कळतंय, अरे भाई तू का एवढं उगीच ओरडतोय आणि का खेकसतोय. म्हणजे ते ओरडणं म्हणजे खेकसणंच. आणि तो हे सगळं मुलींवरती करत असतो. आणि एवढ्या 2 महिन्यापासून आपण त्याला बघतोय, तर ते नेहमीच तो करत असतो. कालच्या टास्क मध्ये पण अननेसेसरी तो रिॲक्ट करत होता. म्हणजे आज तो विशाल तर त्याची ऍक्टिंग करत होता आणि त्याला ते खरं पण वाटत नव्हतं. तो म्हणतो मी बाहेर जाऊन बघेन आणि हिला सांगतोय अनुश्रीला आणि विशालला की मी तुम्हाला दोघांना फोन करेन. अनुश्री सांगते मी तर माझा नंबरच देणार नाही. सो शी इज अ स्मार्ट प्लेअर, आय वुड से. पण तो स्मार्ट गेममध्ये कितपत तिला पुढे घेऊन जातोय कळत नाही. कारण ऍक्च्युली जर तुमच्यामध्ये, आय वुड से की तुमच्यामध्ये खरंच गट्स आहेत ना, की तुम्हाला कळतंय की विशाल रॉंग जातोय, त्याला मी पण आलाय, त्याला अहंकार आलाय. सो मग तुम्ही सोडा ना, नका खेळू ना. पण इथे आता असं दाखवलं की कालच्या कन्व्हर्सेशन मध्ये त्यांनी तो एकटा पडला, तर मग ते असंही दिसेल 9 vs 1. आणि मग तुम्हाला मग गेम मध्ये तुम्हाला त्याची गरज आहे. नंतर मग तुम्ही म्हणता नॉमिनेशन पर्यंत आपण हे करूया, त्याचा नॉमिनेशन मध्ये वापर करून घेऊया. तर समटाईम्स कधी कधी अनुश्री आपले जे गेम प्लॅन्स असतात, सिक्रेट्स असतात, ते रिव्हील नसतात करायचे बाई. सगळंच बोलण्याची गरज नाहीये आणि तू सगळंच बोलून मोकळं होते. सो ते कुठेतरी असं चुकीचं वाटतं की तू नक्की काय करतेस. नको सगळं बोलून मोकळी हो ना. तन्वी पण खेळते तर तिचे गेम प्लॅन्स काय एवढे ती क्लिअर कट काय बोलत नाहीये. पण तिला आता सगळ्यांच्या बाबतीत तिला कळलंय की कोण कसं आहे ते. सो सागरचं तर मला खरंच काही कळत नाही. आणि ह्याच कठपुतलीचं दीपालीचं पण मला गेम कळत नाही की आता 2 महिने झालेले आहेत बाई तुला. तू सारखे सारखे नको रडूस. तू रडल्यानंतर लोकांना वाटते की तू वीक आहे. आणि आता सगळेजण तेच म्हणतात की 2 महिने झाले तरी तू रडतेस, तर ते वीक दिसतं कुठेतरी. आणि तुम्हाला आता 2 महिने झाले, तुम्हाला माहितीये की दरवेळेला ह्याच्यानंतर बिग बॉसच्या भावच्या धक्क्यानंतर तुमचा नॉमिनेशनचा टास्क येतो. तर तुम्हाला माहिती आहे की नॉमिनेशनचा टास्क आहे, प्रिपेअर राहा ना, की काय मुद्दे मांडायचे, कसे मुद्दे मांडायचे. तू काहीही बोलशील. तो 20 वर्षाचा एवढासा मुलगा, प्रभू, तो किती छान बोलतो आणि छान मुद्दे मांडतो आणि विशासारख्या माणसाचं तोंड बंद करतो. तर तू नाही बोलू शकत का? तू तर मॅच्युअर्ड लेडी आहे. चांगली म्हणतात ना, तू ऍक्ट्रेस आहे, इव्हन तू पॉलिटिक्समध्ये होती. तुझे मतं कशी अशी ठाम असली पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे. तुला मतच नाही मांडता येत. त्यामुळे अनुषीसारखी मुली ज्या आताच्या म्हणजे एवढ्या 20-22 वर्षाच्या आहे ना, तर त्या तुझं डिसरिस्पेक्ट करतात आणि तुला काहीही बोलून जात आहे. तर हे कुठेतरी खटकतंय दीपाली. तर तुला चांगलं खेळणं गरजेचं आहे आणि आम्ही एक्सपेक्ट करतो. दिसायला इतके सुंदर आहे, सगळं आहे. सो मग तुला खेळणं. आणि आता कसं आहे ना, तुम्ही नवीन नवीन आताच घरात नाही आलाय, तुम्हाला येऊन एवढा वेळ झालेला आहे. तर मग तुम्ही बोला ना, मतं मांडा ना, आणि मग तुम्ही प्रिपेअर पण राहा ना. तर हे कुठेतरी मग ते चुकीचं वाटतं. नंतर मग ह्यांचं पण मला असं वाटतं की जसं संकेतचं पण मला असं वाटलं की एवढं त्याला बोलल्यानंतर की तू शॅडो आहे, 2.0 दिसतोय, कॉपी दिसतोय ना. तर मला वाटलं तो त्याच्यावर बसणार उठणार नाही किंवा काय. तर आता त्या गेमसाठी ते लोक खेळत आहेत, त्यांची सगळी प्लॅनिंग प्लॉटिंग चालू आहे, सागरची, तिची आणि त्याची. आणि तो बोलतोय इथे, ते सगळ्या गोष्टी ह्या लोकांना खटकतायत अनुषेला. आणि ते लोक त्याला सांगायचं आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतायत. तरी पण तो कन्व्हिन्स होत नाहीये. तो म्हणतो नाही, मी इथे गेमसाठी नाती नाही हे करणार. तो म्हणतो नाती आहेत म्हणून तर आपण एकत्र आहोत, संकेत म्हणतोय. पण मग तरी पण तो म्हणतो नाही, मला मी माझं सेल्फ रिस्पेक्ट आहे. सो तो ना शब्दांमध्ये इतका हे करतो ना समोरच्याला, गोल गोल फिरवतो ना, तर समोरचा एकदम म्हणजे स्पीचलेस होतो. मग त्याला कळत नाही. अनुषेसारखी मुलगी होती, हा तुझं आता असं म्हणणं आहे, तू तिथे तसं बोलला, पण आता तू इथे बोलतोय तर तू असं बोल. सो म्हणजे झाले कन्व्हिन्स. गॉट इट. तर हेच आहे. तो जो इतका छान रीतीने मॅनिप्युलेट करतोय ना लोकांना, हे ते लोकांना कळच म्हणजे काय कळतंय पण वळत नाहीये. आणि ॲज युजल राकेशचं आणि राखीचं काय चाललंय मला कळत नाही. मी तर म्हणेन बाबा ह्या वीकेंडला त्या सागरला
आणि त्या राखीला दोघांना बाबा काढा. हे ना अतिरेक होते. एक माणूस सरळ सरळ नाही बोलतोय तुम्हाला. आज क्लिअर कट राकेश बोलला, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ॲज अ फ्रेंड रिलेशनशिपमध्ये असतं तसं नाही. अजून एखाद्या व्यक्तीला, मुलीला किती क्लिअर कट सांगावं. ते आल्यापासून ती नाटकं करते, एंटरटेनमेंटसाठी करते, व्हॉट एव्हर इट इज. पण तुम्हाला एवढं क्लिअर कट सांगूनही तुम्ही सुधरत नाही, तुम्ही तेच करता. मग असं तर मला विशालचं आवडलं. त्यांनी जे राकेशला टास्कमध्ये बोलून दाखवलं, की तू राखीमुळे दिसतोयस, तू राखीची कठपुतली आहेस. मग तिथे काय चुकीचं आहे? तुम्ही इथे नाही म्हणता, नंतर रागवता, पण बोलता, नंतर परत तू जातो, परत तू तिच्याशी बोलतो, परत हात मिळवतात, परत आज मग खीर काय बनवली ईदसाठी, नंतर सगळ्यांना खायला घातली आणि नंतर मग काय लाजते काय, मुरडते काय. नाही शोभत आहे भाई. तुमचं एज काय, तुमचं काय, तुमची सगळी हिस्ट्री जॉग्राफी सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही बाहेर काय करता आणि काय करता आणि गेमसाठी करतात हेही सगळ्यांना माहिती आहे. आज रेवा छान बोलत होती, ही बाहेर जाऊन काहीही करू शकते. ते सगळ्यांना माहिती आहे कसे कसे ड्रेस घालून ती बाहेर येते आणि नंतर मग ती काही मुद्दा करू शकते, काही बोलू शकते. तर आज म्हणे 2 महिन्याचं तिला एवढा कॉन्टेंट मिळालाय, ती बाहेर जाऊन काहीही बोलणार. मग तुम्ही काय कराल? तर तुम्हाला हे कळलं पाहिजे. राकेशने पण फ्रेंड आहे, डिस्टन्स ठेवा आणि नंतर सोडून द्या. नका तिच्या मागे लागू जास्त. ती मागे लागत असेल तर म्हणतात ना, तुम्ही म्हणताय की यू कॅन लव्ह, यू कॅन हेट, यू कॅन लव्ह अँड यू कांट इग्नोर अँड व्हॉट एव्हर इट इज. तर तुम्ही करा इग्नोर आता. कारण आता ते बघून बघून आम्हाला प्रेक्षकांना कंटाळा आलाय. तेच 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 तेच. आणि आज मग टास्कमध्ये ते बोलले ना की विशाल म्हणतो की ही मला सांगते की असं असं होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी खरंच तसं तसं असतं. राकेश तसाच रिॲक्ट करतो. मग राकेश मला तू माझ्या इमोशनचा फायदा घेते का? मग तिथे आवाज तिचा बंद होता. मग तुम्हाला सगळं कळतंय, तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुम्ही सगळं गेमसाठी खेळताय. मग तुम्ही का करताय हे सगळं असं? आणि ते आता बघायला ते चीप वाटतंय. नाही आवडत आहे की एक माणूस, एक मॅच्युअर्ड जेंट्स माणूस, तो बिचारा आ पूर्ण गेममध्ये तरी तो सोफिस्टिकेटेड वाटलाय. कोणाला उलट-सुलट बोललेला नाहीये, कोणाचा त्यांनी डिसरिस्पेक्ट केलेला नाहीये, अननेसेसरी काहीच त्यांनी गोष्टी केलेल्या नाहीये दिसण्यासाठी. त्याचं एवढं 25 वर्षाचं करिअर आहे. त्याला दिसायची काय दिसण्यासाठी त्याला काही करायची काय गरज आहे? सो राखीला हे सगळं समजलं पाहिजे. मी तर म्हणते राखीला आणि सागरला प्लीज या वीकेंडच्या आता काय म्हणतात फॅमिली वीक आहे वगैरे. आता काय आता 2 ड्रामे तर झाले. काल एक ड्रामा केला सागरनी, आज एक परत हिला रेवाबद्दल ड्रामा केला. अजून फॅमिली ड्रामा करा आणि काढत आला. कारण आता ते ना एकदम क्लिअर कट दिसतंय की तो परफॉर्म करतोय. ते नाही त्याचं नॅचरल नाही वाटत आहे. आणि ते फार कसं कसं बघायला ना निगेटिव्ह जरी नसेल दिसत ना, तर पण ते चुकीचं दिसतंय. पूर्ण चुकीचं दिसतंय. आणि नंतर मग इथे आज राखीच्या मनात काय आलेलं, सगळं घर साफ काय करायला घेतलेलं, सगळं हॉल, लिव्हिंग क्लीन करते, बेडरूम क्लीन करते, किचन क्लीन करते अँड ऑल. म्हणजे आता तुम्हाला काही एंटरटेनमेंटसाठी काही करायचंय, ठीक आहे ना, कामच करते बाकीचे. नंतर ती म्हणते वॉशरूम एकदम अरे तुम्ही वॉशरूम काय एवढं क्लीन, ज्याची ड्युटी आहे त्यांनी करावं ना. तर ती म्हणते मी आज एकदम क्लीन करणार. किचनचा ओटा बघा, तर ते दाखवलं सुद्धा किती तिने क्लीन केलं आहे ऑल. तर मग बाकीचे काय करतायत? मग हाच तर बाकीच्या कंटेस्टंटचा प्रॉब्लेम आहे ना. आता तुम्ही ठीक आहे घरी करताय नाही, सगळ्यांना माहिती आहे बिग बॉस काय आहे, बिग बॉसला जाऊन काय करावं लागतं. आय रिअली डोंट अंडरस्टँड अबाउट विशाल. म्हणजे मी विशालला कधीच काम करताना नाही बघितलं या 2 महिन्यात. तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये. मी एकदाही विशालला काम करताना नाही बघितलं. आता तर कॅप्टन आहे म्हणा, पण कधीच त्याला कुठलं काम करताना बघितलेलं नाही. ना तिथे कचरा काढताना बघितलंय, नाही तर वॉशरूम करताना बघितलंय, काहीच नाही. नंतर मग यांचा टास्क आला, कठपुतळीचा टास्क आणला. टास्क आजचा छान होता. म्हणजे तुम्हाला नॉमिनेट करायचं आहे. आधी त्यांना टॉफी वगैरे दिल्या. तर टॉफी आहे तसंच म्हणे तुम्ही वागू नका अँड ऑल, तशा टॉफ्या देत आहे. आता फिनाले म्हणजे जवळ आलाय, तर ट्रॉफी एकच आहे, ती एकालाच मिळणार आहे, त्या हिशोबाने खेळा. नंतर मग मी तुम्हाला फुकटात गोल्डन रेशन कार्ड देतोय अँड ऑल. बिग बॉस पण अजून चांगलेच खेळायला लागले जसे जसे दिवस जवळ आले. नंतर मग तो टास्क आला आणि मग त्याच्यामध्ये दीपालीला सांगितलं, दीपाली आली. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 2-2 जणांना नॉमिनेट करायचं होतं. ऑफकोर्स ती रिझन सांगून. मग तिने संकेतला बोलवलं. नंतर काय तेच आहे, अपेक्षा होती की हा टोळी सोडेल किंवा काय दिसत नाहीये टोळीशिवाय अँड ऑल. तेच रिझन्स तिने दिले. नंतर मग
संकेत बोलत नाही मी इन्फ्लुअन्स नाही होते आणि मी नाही ऐकत आहे. संकेत तू इन्फ्लुअन्स होत नाही, तू ऐकत नाही, पण सगळं आम्हाला दिसते तू इन्फ्लुअन्स होताना. मी तर म्हणेन ना बिग बॉसने एक कंटेस्टंट वेस्ट केला. त्याला स्टार्टिंगपासून आणायला पाहिजे होतं. किती छान डान्स करतो. आज ते त्यांचं गाणं लागलेलं आहे नगाडा नगाडावरती. किती सुंदर डान्स करत होता. म्हणजे तो डान्स येतो, परफॉर्म चांगला करतो, टास्क छान खेळतो, बोलतो छान, मतं छान मांडतोय. ॲज एक पूर्ण पर्सनॅलिटी, परफेक्ट मटेरियल फॉर बिग बॉस. पण दे हॅव वेस्टेड. नंतर मग अनुश्री आली. मग तसं तिने अनुश्रीचं दोन नाव घेतलं की तेच आता. आणि एक त्याच्या थोड्या वेळापुढे त्या टास्कच्या आधी थोडंसं पोळ्यांवरती झालं. ते अनुश्रीचं तिच्या मागे का असते काय माहिती. ती नेहमी मागच्या वेळी पण बोलली होती तिला की तुझ्या पोळ्या कच्च्या असतात, तू नको भाजू, दुसऱ्या कोणाला तरी भाजायला सांग. तर पोळ्या कोण कच्च्या ठेवतो. आणि दीपाली पण एक मॅच्युअर लेडी आहे. म्हणजे आपण जे लेडीज आहोत, महाराष्ट्रीयन लेडीज, आय डोंट थिंक की कुठल्या घरामध्ये चपात्या भाजताना पोळ्या भाजताना आपण कच्च्या ठेवत असू. आणि मग तुला कच्च्या वाटत तर ती म्हणत होती तू ये, तू मला दाखव, तू मला हे कर. तर ते तिला यायचं नव्हतं, ते तिला करायचं नव्हतं, ते तिला दाखवायचं नव्हतं. मग संकेत म्हटलं असं कोणीतरी तुम्हाला सांगतंय तर मग जरुरी नाही की त्याला पण आलंच पाहिजे. अरे त्याला पण आलंच पाहिजे. मग तो सांगतोय की कच्चे आहे तर मग सांग ना, का कच्ची आहे, कशी कच्ची आहे. आज तर तिचं ते पण डोकं दिसलं की लहानपणापासून आपण बघत आलेलो आहोत की आपली आई नेहमी पीठ हे पाण्यातच भिजवते आणि एंडला तेल टाकते. हा बाबा कुठला थॉट आणलाय की आपल्याकडे पैसे नाही म्हणून पाण्यात भिजवते आणि ती तेलात भिजवायला गेली. अरे देवा अनुश्री, काय बोलायचं तिला. नंतर मग तिने अनुश्रीला केली आणि तिने तो पोळीचा मुद्दा काढला दीपालीने की त्या चपात्यांचा, की त्या कच्च्या असतात. अरे बाबा, तुला कठपुतलीचं सांगायचंय, बिहाइंड द रिझन ते द्यायचंय. ती कठपुतली आहे मग सांग ना. ती म्हणाली ती काठामध्ये पण असते, टोळीमध्ये, अरे इथे ते, ठीक आहे ती इथे तिथे जाते, पण ती पण बोलली. मग ते अनुश्रीचे कसे मुद्दे ती ठाम मांडते. ती बोलली ना, ती बोलली की नाही मी तर काटामध्ये तर आलीच नव्हती. मी येत होती, उठत होती, बसत होती, पण मी काटाचा भाग नव्हती. मग तिथे तिने बोलायला पाहिजे ना, तू विशालची कठपुतली दिसते, विशाल जसा बोलतो तसं करते. आता तू जरी नाही बोलले की मी टोळी सोडली तर परत जाऊन तू त्याला भेटली आणि तो जे बोलतो तसा कर. बोल ना असं, तुला का बोलता येत नाहीये. आणि नंतर मग तिने तिला सांगितलं. नंतर मग ती म्हणाली अनुश्री तिला की हिला मुद्दे पण मांडता येत नाही मला. नंतर मग संकेत आला. संकेतनं परत दीपालीलाच केलं की हिला काही कळत नाही आहे, गेम काही कळत नाही. प्रभूला पण सांगितलं की ऐकून करतो. सगळं तेच 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 रिझन्स होते. मग रेवा आली. रेवानी सागरला केलं की त्या टास्कमध्ये टाय झालेला होता. मी आणि प्रभू होतो, पण तुम्ही प्रभूच्या बाजूने हे दिला आणि मला हटवलं नव्हतं. ॲज सच गेम नाही आहे तुमचा, तुम्ही त्रासलेले दिसताय त्यानं. आणि मग तो भडकायला लागला, तो जोरजोराने बोलायला लागला, मी त्रासलेला नाही आहे, असं नाही तसं नाही, माझा गेम आहे. आणि मग तिने असे हात सोडले रेवाने. आणि मग त्याला अजून हे झाला, त्याला डिसरिस्पेक्ट वाटला की तू असं कसं रिॲक्ट करू शकते. आणि अजून तिच्यावर जोरजोराने ओरडायला लागला आणि तिला रिॲक्ट करायला लागला. सागर, काय करतोयस ते. आणि नेहमीच तू बायकांवरती आणि त्याच्यावरती जे वीक लोक असतात त्यांच्यावरती तू ओरडत असतो. विशालवरती कधी ओरडताना दिसला नाही. कालच्या टास्कमध्ये करत होता तर धडाधड बोलायचं, ते बाहेर येऊन विशालशी बोलायचंच नव्हतंस ना. तुला जर एवढा राग येत होता तर बाहेर येऊन तुला खेळण्यासाठी विशाल पाहिजे. सो हे असे आहेत, म्हणजे म्हणतात ना दुटप्पी लोक, म्हणजे डबल फेस, म्हणजे दाखवणारे, करणारे आणि व्हॉट टू से. आणि नंतर मग तिने सेकंड रेवानी पहिला सागरला बोलवलं, दुसरं अनुश्रीला बोलवलं की हिचा पण गेम दिसत नाही, फ्लिप मारते अँड ऑल. तसं नंतर मग राखी आली. राखीने परत मग दीपालीला बोलवलं, म्हणजे जो तो आज दीपालीला टार्गेट करत होता. मग जिथे वजन तिथे भजन, म्हणजे त्या यांच्यामध्ये टोळीमध्ये सॉरी काटामध्ये असते पण आणि ती मग नंतर जोरात जोरात भांडायला लागला. ते ऐकावं लागेल, मी कोणाचं ऐकणार नाही, ती पण म्हणते मी कोणाचं ऐकणार नाही. आणि दोघींचे आर्ग्युमेंट झालं. राखीला तर काय एंटरटेनमेंट करायचं असं. नंतर मग तिने अजून पण तिला म्हणाली की सगळ्यांना सपोर्ट करत असते हीच कठपुतळी आहे, हिला सगळ्यांचा सपोर्ट लागतो. म्हणजे ही म्हणाली दीपाली की मी सगळ्यांना सपोर्ट करते, तुम्हाला असं वाटतं पण मी सगळ्यांना सपोर्ट करते, तू सगळ्यांचा सपोर्ट घेत असते.
नंतर मग हिचा एकच गेम आहे आरबी बरोबर असं पण बोले. नंतर मग तिने दुसरं राखीने रेवाला केलं. म्हणजे रेवाला तर स्टार्टिंगपासूनच ती टार्गेट करत असे. जे दीपाली सांगते तेच करते अँड ऑल. आणि मग राकेशवरनं परत तिला ते ऐकवलं. ते मला नाहीच आवडत. ती जे करते ना राकेशबद्दल म्हणा किंवा रेवाबद्दल पण म्हणजे असं काहीच नाही. बिचारे नुसते बोलतात आणि बसतात उठतात. राकेशचं पण काही कळलं नाही. त्यांनी ते कोणाला सांगावं, तिला सांगावं, हा मला वाटतं तिला पण माझ्याबद्दल आहे. ती माझी शॉल घेऊन फिरत होती. अरे काय, तिला थंडी लागली असेल, घेतली असेल नेमकी तुझी शॉल असेल. असं काही कुठे दिसलं नाही की रेवाचं तुझ्याबद्दल आहे. तू एवढा मॅच्युअर्ड मॅन आहे सर, कशाला कोण तुझ्या मागे लागेल अन्याचं तरी. नंतर सागर आला. सागरनी परत मला वाटतं रेवानी सागरला केलं म्हणून सागरनी रेवाचं नाव घेतलं. म्हणे की हा पण गेम नाही दिसत आणि त्या ग्रुपमध्ये असते आणि कठपुतलीच आहेत. आणि नंतर ती मी खुशीने तो ग्रुप स्वीकारलाय. मी तिकडे गेलीये, मी कठपुतली नाही येणार. नंतर मग त्यांनी परत दीपालीला बोलवलं. मग 100% दिसत नाही आहे ना, राकेश आणि तन्वीच्याच तालांवर नाचते. आणि मग दीपालीचा सगळा म्हणतात ना मान तुटला आणि मग ती रडायला लागली. आणि जो मी चांगली दिसते, मी चांगली साडी नेसते, मी टास्क खेळते अँड ऑल. आणि ती रडायला लागली. तर तिथे इथे तेच आहे. म्हणजे तुम्ही उठसूट तुम्ही रडता ना, भले तुमचे ते इमोशन्स आहेत, पण लोकांना तर असं वाटतं की तुम्ही वीक आहात. तर दीपाली नको रडूस तू. आय डोंट नो आता ह्या वीकेंडला काय करतायत दीपालीचं. आता जे नॉमिनेट झाले त्याच्यामध्ये मग दीपाली पण, कारण स्ट्रॉंग स्ट्रॉंग लोकांना हे लोक बाहेर काढताय. मग आता दीपालीचा नंबर आलाय का, डोंट नो. कोणाला कोणाला काढतायत देवाला माहिती. मग प्रभू आला. प्रभूने संकेतचं नाव घेतलं की तू विशालची कठपुतळी दिसते. आणि मग संकेत पण अरे पण तू संकेत जेव्हा तू त्याला केलं होतंस तेव्हा, आता मग त्याने तुला केलं तर मग काय झालं. त्याला म्हणतो प्रिपेअर होऊन ये नेक्स्ट टाइम. तो म्हणतो रिपेअर ऐकलं त्यांनी. म्हणतो रिपेअर नाही, प्रिपेअर तयारी करून ये. सो तुम्हाला सांगावं लागतं 20 वर्षाच्या मुलाला की तयारी करून घे. नंतर त्यांनी मग ह्याला सागरला बोलवलं. मग सागरने पण तेच सांगितलं की म्हणजे विशालचं जे सांगतो तेच ऐकतो. टास्कमध्ये पण त्यांनी तो विशालचंच ऐकत होता येणार. नंतर मग अनुश्री आली. अनुश्रीने परत दीपालीला केलं की सॉफ्ट कॉर्नर आता संपलाय. आता काठा ग्रुपची कठपुतली आहे. तिथे 2च लोकांची डोकी चालतात, आरबीची आणि तन्वीची येणार. आणि तुम्ही काय करतच नाही आहात. नंतर मग रेवाचं आलं. मग रेवाचं नाव घेतलं की तू त्यांची काठाची प्रायोरिटी लिस्टमध्ये नाही आहे, तू 5व्या नंबर वर आहेस. नंतर मग तेच की ते लोक डोकं चालवतात आणि तुम्ही लोक गाडीमध्ये बसता. ते लोक जसं बोलतात तसं तुम्ही करता येणार. नंतर मग तन्वी आली. तन्वीने परत संकेतचं नाव घेतलं आणि सागरचं नाव घेतलं. तेच ते विशालचं ऐकतो आहे ना, सगळेजण तेच बोलत होते संकेतचं नाव घेऊन. तर नंतर मध्ये हे रेवाचं आणि तुझं त्या टास्कमध्ये झालं रेवा आणि हे करायचं. तो मी आधीच ठरवलेलं रेवाचं घेरायचं वगैरे. त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं नाही. हे दाखवलं तर आम्हाला तसंच आहे की तिथे तन्वी आणि हे होतं. तर त्यांनी सांगितलं विषयाने तन्वीलाचं नको घेऊ, तू रेवाचं घे. आणि मग तू रेवाचं घेतलंस. तुम्ही स्वतःचेच डायलॉग कॉन्ट्राडिक्ट करतात का, तुम्ही विसरतायत. म्हणजे आम्ही प्रेक्षक बघतोय ना. नंतर सागरचं हे की तो कालचा टास्क सोडला. म्हणजे ते त्यांनी टास्क केला कॅप्टन्सी पायर कपडे बिपडे काढले ते आणि तो टास्क सोडला तर तू कुठेच दिसत नाही. म्हणजे काही पण डिसिजन घेतो तर तुझे डिसिजन्स नसतात आणि ते सगळं बोले. नंतर मग राकेश आला. राकेशने पण सांगितलं, सागरचं नाव घेतलं की फॉलो करतोय. संकेतचं तेच केलंय की फॉलो करतोय म्हणून मदत घेऊन पुढे चालतोय. आता विशालाला कॅप्टनला सांगितलं जसे पॉवर देता तसं विशालला मग पॉवर दिली. तू बाकीच्यानी 2ला केलंय नॉमिनेट, तुला 3ला करायचंय. मग त्याला ते आणि त्याच्या आधी मानुषीने त्याला सांगितलं की राकेशला आणि तन्वीला कर म्हणून. तर मग आता माहिती नाही त्यांनी राकेशला तर केलं, तन्वीला घाबरतोय का काय, डोंट नो. पण त्याने तन्वीचं नाव नाही घेतलं, त्याने घेतलं राकेशचं नाव. मग तेच बॅकफूटवरती खेळतो आणि याचा गेम फक्त काय राखीवरतीच आहे, असं आहे तसं आहे. भरपूर त्याला काय काय बोलला, पण बरं झालं तो बोलला त्या राखीच्यावरून. तर तो म्हणाला नंतर मग राखीचं म्हणायचो मी तसा माणूस नाही, मी तिला रिस्पेक्ट करतो आणि इमोशनल आहे वगैरे. म्हणजे तो राखी जे जे सांगते मला जे सांगते आदल्या दिवशी तेच ते दुसऱ्या दिवशी सगळं दिसतं आणि तसं तो रिॲक्ट करतो. आणि मग राखीवरती पण क्वेश्चन मार्क आहे ना, म्हणजे तू पण त्या राकेशचा यूज करतेस का. सो लेटच सी उद्या काय होतं ते. आणि म्हणे मला कोणी राकेश चांगला बोलला की मला कोणी पपेट बनवू नाही शकत.
आणि एक तर ब्लॅक आणि व्हाईट राहतो, तर मला पण ब्लॅक आणि व्हाईट राहतं, मला स्वतःला ग्रे आवडत नाही. तर छान छान डायलॉग्स वापरले यांनी. नंतर प्रभूला बोलला की शॅडोमध्ये खेळतो आणि प्रभू जो चालू झाला त्याला पण प्रभू म्हणजे भरपूर बोलायला लागला, तुम्ही पण असे करता, तुम्ही तसे करता वगैरे. आणि त्याला एकदम शॉकिंग झालं विशालला की हा एवढं कसं बोलतोय वगैरे. तर त्याचं पण थोडं मध्ये हे झाला, हल्ला तो, की प्रभूसारखा माणूस एवढं बोलतोय मला. नंतर मग रेवाचा ॲज युजल, ती पण काट्याची पपेट आहे वगैरे. आणि मग अशा प्रकारे त्यांनी तिघांना, तसं टोटल दीपाली, सागर, संकेत, रेवा, प्रभू, अनुश्री आणि राकेश हे सगळे नॉमिनेट झाले. सो फक्त आता मग कॅप्टन म्हणून विशाल राहिला, तन्वीला नाही कोणी केलं, राखीला कोणी केलं नाही. तर हे लोक तिघं नाही आहेत, बाकी सगळे 7च्या 7 लोक नॉमिनेट झालेले आहेत. तर बघूया आता ह्या विकेंडला कोण जातंय, कोणाच्या खराब जाण्याचे चान्सेस आहे. तर बोलतात त्या फॅमिली वीक आहे वगैरे. बघूया किती इमोशन्स होतोय, किती ड्रामा होतोय. सागरचा ड्रामा, इमोशन्स, परफॉर्मन्स बघायला मजा येईल. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.